थेट जाणार आहोत राज ठाकरे यांच्या कार्यक्रमात. राज ठाकरे बोलतात. थोडंसं एका खडबडीत भिंतीवरती माझं बोट घासलं गेलंय म्हणून हे सगळं लावलंय. तर त्याच्यामुळे विनाकारण काय झालं बोटाला, बोटाला काय होतं, काय झालं होतं, तर आधीच सांगून टाकतो तुम्हाला काय झालं होतं, नंतर चर्चा नको. मला सुचलं पण होतं एक वाक्य, पण जाऊन देत. खरं तर हे पावसाळ्याचं परतीचा पाऊस म्हणजे जे पावसाळ्यात व्हायला पाहिजे ते परतीच्या पावसाला होत आहे. आता आमच्या मराठवाड्यामध्ये प्रचंड पूर आले तिकडे सगळ्या शहरांमध्ये. 4 महिन्यापूर्वी तिथंच दुष्काळासाठी पाणी नव्हतं, दुष्काळ आहे म्हणून, आणि त्याच आमच्या आता मराठवाड्यामध्ये तिथे पूर येत आहेत. काय चाललंय माहित नाही. मगाशी बाळा नांदगावकरांनी सांगितलं की वेगवेगळे विषय आहेत. विषयांची कमतरता आपल्याकडे नसतेच, आपल्याकडे निवडणुकांची कमतरता नसते. परंतु एखादी कुठची गोष्ट बोलताना आपण प्रत्येक वेळेला निवडणूकच डोळ्यासमोर ठेवली पाहिजे याची काही आवश्यकता नाही, गरजही नाही. आपण इतर राजकीय पक्षांपेक्षा वेगळे आहोत. जे सांगायचंय, जे म्हणायचंय ते स्पष्टपणे समोर म्हणायचं. त्याचं राजकारण नाही करत बसत मी. काल पण तो विषय झाला त्या पाकिस्तानी कलाकारांचा. लोकांना असं वाटत होतं सलमान खान बोलल्यावर राज ठाकरे बोलणार नाही, मित्र आहे. देशापुढे आणि महाराष्ट्रासमोर माझ्यासमोर कोणी मित्र कोणी नसतं. खरं त्यांनी जपून बोलायला पाहिजे होतं. आमच्याकडे जपून बोलायची पद्धतच नाही. पण मला एक गोष्ट कळत नाही, ह्या देशावरती इतकं सगळ्या गोष्टी चालू असताना, संकट आलं असताना, आपले जवान मारले जात असताना, पाकिस्तानी कलावंतांना जेव्हा आपण चालते व्हा म्हणून जेव्हा सांगितलं, आपल्याच देशातले नतद्रष्ट कला आणि हे काय, कला आणि तुमची काय देश, हे कला आणि देश हे सगळ्या वेगळे ठेवणार. काल मी ते मला असं वाटतं कुठच्या चॅनलवरती एबीपी माझा का 24 तास कुठेतरी मी बघत होतो, कार्यक्रम बघत होतो. त्याच्यावरती आमचे एक पुण्यातले मित्र आहेत, श्रीरंग गोडबोले, फार छान बोलले. ते स्वतः कलाकार आहेत. आणि त्यांनी असं समजा सांगितलं की एखादा समजा अवली कलाकार जर समजा बोलला आपल्या देशातला किंवा आपल्या महाराष्ट्रातला की मी कलाकार आहे, मी एक अवली कलाकार आहे, मला काही देशाच्या आणि कसली काही बाउंड्रीची आवश्यकता नाहीये, आणि समजा त्यांनी कुठेतरी नाटकामध्ये किंवा चित्रपटामध्ये काम केलं आणि चित्रपटामध्ये काम केल्यानंतर त्याला ज्याला पैसे मिळणार ते नेपाळचे पैसे दिले, तर घेईल का? तर नाही, भारतीय पैसे पाहिजे सांगेल ना, म्हणजे तुला बाउंड्री आहे. तेवढं कळतं ना की काम केल्यावरती आपल्याला इथले पैसे पाहिजे खर्च करायला. दुसऱ्या देशाचे पैसे देऊन चालतील का? पण विनाकारण काहीतरी वाद, आणि बरेचसे हे चॅनलवाले, हिंदी चॅनलवाले, इंग्रजी चॅनलवाले लाव्या याचं एक कोंबडं त्याचं एक कोंबडं, लाव तुझ्या आयला गुंजवा. पण तरी या आत्ताच्या या सगळ्या प्रसंगामध्ये सगळे चॅनल, सर्व आपल्या देशातली सर्व चॅनल, सर्व राजकीय पक्ष हे एकत्र बोलतायत, एकत्र येऊन बोलतायत आणि एकत्र राहतायत या सगळ्या विषयावरती. त्याबद्दल इतर सर्व राजकीय पक्षांचं मी अभिनंदन करतो. त्याबाबतीत मला जे काय बोलायचं होतं मी काल बोलले, मला असं वाटतं तुम्ही ऐकलं असेल. ऐकलं ना सगळ्यांनी? ऐकलं आहे.
वेगवेगळे विषय महाराष्ट्रामध्ये सुरू आहेत आणि अनेक फॅड आले. काही बोललं ना महानगरपालिकेच्या निवडणुका येणार ना त्याच्यासाठी, त्याचा काय संबंध? आज महाराष्ट्रामध्ये अनेक मराठा समाजाचे मोर्चे निघत आहेत. मी त्या सर्व बांधवांना आणि भगिनींना मी त्यांचं अभिनंदन करीन की अशा प्रकारचे शिस्तबद्ध मोर्चे मला वाटत नाही देशाच्या इतिहासात आजपर्यंत कधी घडले असतील. देशाच्या इतिहासात एका पाठोपाठ एकेका जिल्ह्यामध्ये जे काही मोर्चे घडतायत किंवा जे दिसत आहे आजपर्यंत कधी महाराष्ट्रात दिसलं नव्हतं ना देशात कुठे दिसलंय, कुठच्या राज्यात दिसलंय. आम्ही जेव्हा ते कोपर्डीला जेव्हा झालं गेली बिचारी मुलगी, त्या तिथे मी जेव्हा गेलो त्यावेळेला तिथे मी पहिल्यांदा या विषयावर मी बोललो. मला अनेक तिथले सगळे गावकरी मला भेटले, शेतकरी बांधव होते आपले. आणि त्या सर्व शेतकरी बांधवांनी मला सांगितलं की अनेक ठिकाणी या सगळ्या गोष्टीचा त्रास होतोय. कुठचा? खास करून अॅट्रॉसिटीचा. महाराष्ट्रातले मी अनेक लोकांना मी बोलून घेतलं. त्याच्यानंतर मला जे बोलायचं मी सांगितलं की आताचा जो कायदा आहे तो रद्द करून तुम्ही त्याच्यामध्ये नवीन बदल घडवले पाहिजेत, नाही तर हे असंच चालू राहील. काही जण फक्त त्याचा फायदा घेत राहतील. आज बऱ्याचशा महाराष्ट्रातल्या दलित समाजाला, इतर समाजाला माहिती पण नाहीये त्याचे फायदे कसे घ्यायचे असतात. त्यांच्यासाठी तो कायदा आहे, परंतु याचे गैरफायदे घेणारे पण आधी खूप जण. आणि मग त्याच्यानंतर एक महिन्याभरानंतर मग शरद पवार बोलले. आज मोर्चातून अनेक विषय बाहेर पडत आहेत. आरक्षणाचा विषय बाहेर पडतोय. आज शरद पवार सांगतायत की राज्य सरकारने ताबडतोब आरक्षण देऊन टाकावं. अरे वा, तुम्ही काय दिलं? 15 वर्ष या महाराष्ट्रामध्ये एनसीपी काँग्रेसची सत्ता होती. देशामध्ये काँग्रेस एनसीपीची सत्ता होती. 10 वर्ष होती. तेव्हा काय केलं? या लोकांना समाजाशी काही देणं घेणं नाही, काहीही देणं घेणं नाहीये. याला फक्त राजकारण कळतं, याला फक्त निवडणुका कळतात आणि हा समाजाचा वापर या निवडणुकांसाठी कसा करून घ्यायचा एवढंच फक्त या लोकांना कळतं. याच्या पलीकडे यांना काहीच देणं घेणं नाही. मी मला वाटतं 2013ला सोलापूरला मी एका सोलापूरला का कुठेतरी सोलापूरच्या सभेमध्ये मी या विषयी बोललो होतो की याच्यापुढे जातीचे विषय काढले जातील, जातीचे मोर्चे काढले जातील, वेगवेगळ्या जातींचे मोर्चे उभे राहतील, हे लोक याला खतपाणी घालत राहतील आणि फक्त स्वतःचा फायदा करून घेतील. त्याच्यानंतर एका मुंबईमध्ये मोर्चा आला, मराठा समाजाचा एक मोर्चा मुंबईमध्ये झडकला होता आझाद मैदानवर. त्या व्यासपीठावरती काँग्रेस एनसीपीचं सरकार असतानाची गोष्ट सांगतोय. त्या व्यासपीठावरती शिवसेनेचे लोक होते, भाजपचे लोक होते, काँग्रेसचे लोक होते, एनसीपीचे लोक होते, सगळे नेते होते. मी म्हटलं या 4ही पक्षांचे नेते जर समजा तिथे व्यासपीठावरती आहेत आणि त्या 4ही पक्षाच्या नेत्यांना जर समजा मान्य आहे की मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, मग अडवलंय कोणी? तुम्हाला थांबवलंय कोणी? मग का हा विषय इतकी वर्ष तुम्ही आज ठेवून दिला होता? मला वाईट या गोष्टीचं वाटतं या सगळ्या याच्यामध्ये. आता येणाऱ्या नोव्हेंबर डिसेंबरमध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीचा निवडणुका आहे. हे काँग्रेस एनसीपीवाले आणि इतर सगळे नेते हे याच्यासाठीचा वापर करून घेणार नाही. आणि तो माझा जो मराठा बांधव भगिनी ज्या आज त्या मोर्चामध्ये येते त्यांना समजतच नसेल की ह्याचा आपला उपयोग काय करून घेतले लोक. मला मुळात माझा स्वतःला आरक्षण या गोष्टीलाच माझा विरोध आहे.
असतील त्यांना आरक्षण मिळालं पाहिजे. आज दलित समाजापासून इतर सगळ्या समाजांमध्ये आज आरक्षण आहे. मग तिथल्या त्यांच्या श्रीमंत लोकांच्या मुलांना आरक्षण कशासाठी पाहिजे? तिथे ज्या आर्थिकदृष्ट्या मागासलेले असतील त्यांना आरक्षण द्या. प्रत्येक समाजातला जो आर्थिकदृष्ट्या मागासलेला असेल त्याला आरक्षण मिळू दे, तो वरती आला पाहिजे. अन्यथा या महाराष्ट्रामध्ये आणि या देशामध्ये प्रत्येक जण आपापल्या वेगवेगळ्या जातीप्रमाणे बघत राहणार एकमेकांकडे आणि दुश्मनी वाढत जाणार. तो कुठच्या जातीचा, तू कुठच्या जातीचा, तू कुठच्या जातीचा. एकदा आर्थिकदृष्ट्या जर मागास हा जर समजा निकष आपण ठरवला, ही वाट लावली त्या व्हीपी सिंगने या देशात 1990 साली त्या नतभ्रष्ट माणसाने गेलाच होता. त्याने हे विष काढवलं, अख्खं विष त्यांनी काढवलं. तोपर्यंत काही नव्हतं, या देशात काही हा विषय नव्हता. पण हे अशा जर गोष्टी व्हायला लागल्या की एकाला एक गोष्ट द्यायची आणि दुसऱ्याला द्यायची नाही असं म्हटल्यानंतर विद्वेष हा पसरणारच आहे, राग हा येणारच आहे. नाही, शाळेतल्या ऍडमिशनला जर समजा आरक्षित मुलगा जर आरक्षणामधला मुलगा असेल त्याला कमी फी आणि आरक्षणामधला नसेल त्याला जास्ती फी असं आलं, दोघांचं एकमेकांची पटेल काय? मग इथे सगळा राग सुरू होतो प्रत्येक गोष्टीवरचा. आरक्षणावरती नोकऱ्या लागणार, आरक्षणावरती भरत्या पण मिळणार. हे सगळे आरक्षणाचे सगळे उद्योग, राजकीय उद्योग, हे तुमच्यामध्ये सगळ्यांमध्ये फक्त दरी निर्माण करायची. दरी तुमच्यात वाद निर्माण झाले, तुमच्या भांडण निर्माण झाले की तुमच्याकडे मतं काढायला सोपं असतं, मतं काढायला सोपं असतं. याच्यासाठी हे सगळ्यांचे उद्योग सुरू आहेत. ते आता सगळे मोर्चे निघतात, त्या मोर्चाच्या सगळ्यात शेवटी ते सगळे काँग्रेस एनसीपीचे नेते का फिरतात तो मागे? निवडणुकीच्या भिका मागायलाच ना. ती सगळी आपण आरक्षण 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 बोलतो. अहो, आहेत पुढे नोकऱ्या. कोणत्या नोकऱ्यांबद्दल बोलतोय आपण? सरकारी नोकऱ्या कमी होत चाललेल्या आहेत, खासगी नोकऱ्या वाढत चाललेल्या आहेत आणि ह्या खासगी नोकऱ्यांमध्ये तिथे आरक्षण आहे? नाहीये. महिलांमध्ये आणि खासगी शाळांमध्ये आरक्षण आहे? नाहीये. कोणत्या शाळांचं बोलतोय आपण? आज या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाचे इतके मुख्यमंत्री झाले, इतके मंत्री झाले, आज इतके खासदार आहेत तिथे. हा आरक्षणाचा मुद्दा मी आपला मुद्दा म्हणून सांगतो की ह्याच्यावर मी खूप विचार करत होतो. मला स्वतःला जातपात कळत नाही, मी स्वतः जातपात मानत नाही. मला आता तुमच्यापैकी बसलेले कोण आहे आणि इथे बसलेले कोण आहे त्यांच्या जातीशी मला देणं घेणं नाही. मला काही देणं घेणं नाही या गोष्टींशी. पण हे सगळे आजपर्यंत जे राज्यकर्ते होते, आज त्यातले बरेचसे बहुसंख्य मराठा समाजातले होते, का नाही दिलं तुम्ही या गोष्टी? आजही आमचा गरीब शेतकरी तिथे मराठा समाजात असलेले शेतकरी आज फासावरती लटकतोय. आज जे फासावरती गेलेले शेतकरी हा बांधव आहे तो आमचा, ज्यांनी आत्महत्या केली, काढून बघा कोण कोण आहे. तो तिथेच राहणार, तो नशीच आत्महत्या करणार, हे देश तुम्हाला भुलवत राहणार. साधी सोपी गोष्ट आहे ना, तुम्हाला मान्य आहे तेव्हा आणा. त्या दिवशी शिवसेनेने काय प्रतिक्रिया दिली? विशेष अधिवेशन बोलवा. अधिवेशन नंतर प्रतिक्रिया पहिली सांगा, तुमचं मत काय ते सांगा. विशेष अधिवेशन समजा उद्या बोलवलं तरी, इथे जरी समजा तरी मान्य केलं तरी ते केंद्रात पाठवायला लागेल. बरं, ह्या सगळ्या गोष्टी, ह्या टेक्निकल सगळ्या गोष्टी शरद पवारांना माहिती आहे. का नाही बोलत असतो मी? का नाही त्या मराठी समाजाच्या मराठी माझ्या बांधवांना आणि भगिनीला सांगत का नाही की काय नक्की काय होतंय?
हे सगळ्यांना माहिती आहे, सगळ्या पत्रकारांना माहिती आहे, सगळ्या संपादकांना माहिती आहे. कोणी मांडायला तयार नाही, तुमच्यासमोर कोणी बोलायला तयार होत नाहीये. त्याच्यात सगळं उभं राहतंय आज मोर्चाच्या स्वरूपामध्ये. याचं मला मतं कशी मिळतील आणि ती जिल्हा परिषदेवरती कसा येईल आणि मी पंचायत समितीवरती कसा येईल याची स्वप्न पाहतायचे सगळे. याला प्रश्न नाही सोडवायचे तुमचे. आज हे सगळं प्रकरण समजा आरक्षणाचं आर्थिक निकषावरती जर झालं असतं, हे वाद कधीच उभे राहिले नसते, कधीच उभे राहिले नसते. राज ठाकरे जे तुम्हाला सतत सांगतो ना, ह्या सगळ्या काही लोकांना वाटतात, गतवस्तांना वाटतात राज ठाकरे राजकारणासाठी किंवा निवडणुकीसाठी निवडणुकांचा विचार करून मी फक्त पावलं टाकत नाही, मी महाराष्ट्राचा विचार करून पावलं टाकतो. कधी एक येतं, कधी पराभव येतो, जे असेल ते असेल. पण आज मी जे सांगत आलो, आजपर्यंत सांगत आलो, सांगत राहणार की महाराष्ट्रामध्ये जे उद्योग निर्माण होत आहेत त्या उद्योगांमध्ये माझ्या महाराष्ट्रातल्या मराठी मुलांना आणि मराठी मुलींना 100% प्राधान्य दिलं पाहिजे. आरक्षणाचा उद्रेक येत नाही. कशाला पाहिजे आरक्षण? महाराष्ट्रासारखं एक प्रगत राज्य आहे. महाराष्ट्रामध्ये इतके उद्योग उभे राहत आहेत, इतके उद्योग येत आहेत, इतक्या आज नोकऱ्या उपलब्ध होत आहेत. पण त्या सगळ्या उपलब्ध होत असताना आज बाहेरच्या राज्यांमध्ये लोक येऊन त्या नोकऱ्या घेत आहेत, ते सगळी कामं घेत आहेत. जमीन आमची, पाणी आमचं, आमच्याकडे उद्योग करायला येत आहेत ती सर्व लोक. राज्य सरकारला गेल्या असेल तर आत्ताच्या असेल, यांना सांगता येत नाहीये की तुम्हाला एका अटीवरती आम्ही तुम्हाला इथे तुमचा व्यवसाय उभा करायला देऊ, तुम्हाला पाणी देऊ, वीज देऊ, सगळ्या गोष्टी देऊ. अट एक, माझ्या महाराष्ट्रातली 100% मुलं ही तुम्ही तिथे कामावरती घेतली पाहिजे. राज्य सरकारने केली. आपल्याला आरक्षणाची आवश्यकताच भासणार नाहीये, गरजच नाहीये. इतर देशभरातल्या सर्व राज्यांपेक्षा महाराष्ट्र खूप पुढे आहे. प्रत्येक उद्योगपतीला वाटतं की माझा उद्योग हा महाराष्ट्रात असावा. एवढे जर समजा उद्योग उभे राहत असतील, एवढ्या जर नोकऱ्या उपलब्ध होत असतील, मी मध्यंतरी बोललो पण त्या रिक्षा आणि टॅक्सीच्या परवान्यांच्या संदर्भामध्ये कोणाला मिळणार होत्या? आमच्या महाराष्ट्रामधलं एक नागपूरचं हायकोर्ट काय सांगतं की महाराष्ट्रामध्ये जर समजा तुम्ही रिक्षा आणि टॅक्सीला परवानगी देणार असाल तर त्याला मराठीच्या सक्तीची गरज नाही. वारे वा. मग कोणाला भरायचं, कोणाला तिथे? आज महाराष्ट्रासारख्या अनेक जी शहरं उभी राहत आहेत, मुंबई असेल, ठाणा असेल, नाशिक असेल, पुणे असेल, नागपूर असेल, औरंगाबाद असेल, अनेक शहरं उभी राहत आहेत. आज तिथे जे उद्योग उभे राहत आहेत, येत आहेत, तिथे टॅक्स्या, रिक्षा, इतर सगळ्या गोष्टी येत आहेत, ते माझ्या महाराष्ट्रातल्या ग्रामीण मुलाला कळायला नको, त्याला समजायला नको. पण राज्याने जर समजा हा कायदा आणला तर तो कंपल्सरी होणार, त्याला तिथपर्यंत कळणार. आज सगळे मोबाईल फोन, इंटरनेट या सगळ्या गोष्टींमुळे आज त्याच्यापर्यंत पोहोचलंय सगळं की बाबा कुठे चाललंय जग, कुठे गेलंय जग. मग मी इथे काय करतोय? माझी वडिलोपार्जित शेती जी आहे ती शेती नीट चालत नाहीये, त्यात मला पैसे मिळत नाहीये, मला काम पाहिजे, मला नोकरी पाहिजे. तो ग्रामीण महाराष्ट्रातला माझा बांधव, माझी भगिनी ते म्हणतात मला त्या शहराच्या मुलांसारखं राहायचंय, मला तिथे यायचंय. येऊ कसं यायचं मी? हा नुसता शिक्षण आणि नोकरीचा फक्त प्रश्न नसतो. हा विषय फक्त शिक्षण आणि नोकरी पुरता तर नाहीये. आज त्याचं कुटुंब उभं राहतं, त्याचं लग्न होतं. या सगळ्या गोष्टी करण्यासाठी म्हणून त्याला शिक्षण हवं, त्याला नोकरी हवी, त्याला सगळ्या गोष्टी हव्या. आणि ही नोकरी स्वप्न पाहत असताना मला तिथपर्यंत पोहोचता येत नाहीये हे माझ्या महाराष्ट्रातल्या जर समजा माझ्या बांधवांना आणि भगिनींना जर समजा वाटत असेल आणि त्याच्यातनं हा जर समजा राग निर्माण होणार असेल आणि या रागातनं जर समजा आरक्षणाचा विषय येणार असेल आणि या आरक्षणाचा फायदा जर समजा हे सगळे बाकीचे सगळे धडे नेते घेणार असतील, उद्योग काय या ताकदीचा?
आज तिकडे पटेलांचे मोर्चे निघाले, तिकडे काय गुजरांचे निघाले, अजून कोणाकोणाचे निघाले. काय झालं? काही नाही झालं पुढे. तर महाराष्ट्रामध्ये एक मुखाने एक गोष्ट यायला पाहिजे की या महाराष्ट्रामध्ये आर्थिक निकषावरतीच आरक्षण याच्यापुढे तुम्ही दिलं गेलं पाहिजे. ही गोष्ट जर समजा त्या सगळ्या मोर्चामध्ये आली तर मला समजतं सगळा विषय पण बंद होईल. एकमेकांकडे विश्वासाने पाहणं, एकमेकांकडे विश्वासाने बसणं, काय त्याच्याशी बोलणं न बोलणं, ते कुठचे प्रकार आले. आणि मग त्याच्यामध्ये परत जातीमध्ये भिडवायचं सगळ्यांना. मध्ये जरी काढलं म्हणजे महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री ब्राह्मण आहे आणि ब्राह्मण असल्यामुळे म्हणे या सगळ्या गोष्टी. अरे वा, हे परत कानापुरी चालवणार कोण? हेच सगळे नेते. हे ते सगळे उद्योग करत बसला. परवा दिवशी रामदास आठवले बोलले, कळत नाही रामदास आठवले हे नाव विनोद झालं आहे का त्याचा? याच्यामुळे सांगायला बरं. परवा दिवशी रामदास आठवले ऐकला सगळं ऐकतो. काय रामदास आठवले म्हणाले की म्हणे सवर्णांना आर्थिकदृष्ट्या जे मागास असतील सवर्णांमध्ये त्यांना 25% आरक्षण द्या. वारे वा, तर सगळ्यांना का नको? प्रश्न हा सवर्ण दलित हा विषय नाहीये. हा विषय आहे समान नागरिक कायद्याचा. हा सगळ्यांना समान पद्धतीने बघितलं गेलं पाहिजे. मग तो कोण असेल, ब्राह्मण असेल, दलित असेल, कोणी असेल. ऍडमिशन आणि नोकऱ्या आणि सगळ्या ह्या गोष्टी या जातीमध्ये विभागतात होती, धर्मामध्ये विभागतात. हा तो अॅट्रॉसिटीचा पण विषय. मी त्याची काही माहिती काढली. माहिती काढल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की तिकडे आहेत काही काही त्यांची सरकारने निवडलेल्या काही गोष्टी आहेत. पण त्याच्यामध्ये जर समजा कोणी कोणावर समजा अॅट्रॉसिटी टाकली त्याचा माझ्याकडे कायदा आहे, पेपरच माझ्याकडे, गाडी राहिली माझ्याकडे. तर मलाही जेव्हा तो पेपर मिळाले ते मला धक्काच बसला. मी म्हटलं अॅट्रॉसिटी म्हणजे हे? समजा एखाद्याने एखाद्यावरती अॅट्रॉसिटी टाकली आणि ती जर समजा कंप्लेंट पोलीस स्टेशनला जर समजा जर झाली तर 60,000पासून 4 लाखापर्यंतची किंमत आहे. आणि ती पोलीस स्टेशनला जर झाल्या 25% रक्कम ही ताबडतोब त्यांना हातात दिली जाते. म्हणजे 60,000चे 15,000, 2 लाखाचे 50,000, 4 लाखाचे 1 लाख. हे केस पुढे चालू आहे, केस पुढे चालू राहील. पण हे ज्या वेळेला तिथे सिद्ध होतं त्या सगळ्या गोष्टी झाल्यावरती ताबडतोब त्याला पैसे मिळतात. अनेक ठिकाणी तर मला असं दिसतं की अनेक ठिकाणी धमकी दिली जाते, माझं काम कर नाही तर अॅट्रॉसिटी टाकील. कायदा हा धमकीचा विषय होऊ शकतो. मग एका समाजाला एक कवच, दुसऱ्या समाजाला कवच नाही, तिसऱ्या समाजाला कवच नाही, असं कसं करून चालेल? त्या असल्या नादान राजकारणामुळे फक्त भांडणच होतील आपल्या देशामध्ये, दुसरं काही नाही होणार. आज मराठा समाजाचे आज मोर्चे निघत आहेत, उद्या घरी ओबीसीचे निघतात, परवा अजून कोणाचे निघतील. कुठे थांबणारे? कुठे चाललोय आपण? काय वाढून ठेवले महाराष्ट्रासमोर? वाद, भांडणं, हाणामाऱ्या, जातीय दंगली. आपण या कधीच जाणार असतो आता हे पुढे. आणि ह्या सगळ्या समाजाचा वापर करणारे हे जे सगळे नेते आहेत, मला असं वाटतं प्रत्येक समाजाने या नेत्यांना पहिल्यांदा घोड्यावरती लाथ करून हाकलून दिले पाहिजे. प्रत्येक गोष्टीचं राजकारण करत असायचं, प्रत्येक गोष्टीचं.
या समाजाचे लोक इथे किती आहेत, मग त्या समाजाचा उमेदवार टाका. मग या समाजाचे इथे किती आहेत, त्या समाजाचा. काय प्रकार आहे हा कोणता प्रकार आहे? महाराष्ट्र हा कशासाठी ओळखला जातो? या देशाला महाराष्ट्राने विचार दिलेले आहेत. प्रत्येक बाबतीत महाराष्ट्र विचार देत आला या देशाला, आणि महाराष्ट्र आज या चिखलामध्ये अडकलाय, या जातीच्या चिखलात. काही आता बाहेर पडणार आहोत की नाही पडणार आहोत? मला असं वाटतं माझ्या बरोबर जेवढे लोक आहेत, महाराष्ट्रामध्ये जेवढे लोक आहेत, तुमच्यापैकी कोणीही याच्या पुढे जातीचा विचार करता कामा नये. आम्ही जात मानणार नाही होणार. नजीकच्या काळामध्ये जर माझी पंतप्रधानांची जर भेट झाली तर मी त्याला सांगणार आहे की बहुमत आहे तुमच्या हातामध्ये, आरक्षण हे आर्थिकदृष्ट्या तुम्ही आणलं पाहिजे, हे मी तुम्हाला नक्की सांगणार. चौथ्या निवडणुका येतील, काय 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 पडतात तुमचे? आरक्षण. तिथे पण आरक्षण. कुठे चाललोय आपण? काय करतोय? कुठे जग चाललंय? कुठे होत आपण? या असल्या माझे हात धरून तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे, माझी महाराष्ट्रातल्या माझ्या तमाम बांधवांना बहिणीला विनंती आहे माझी, या नका चिखलात अडकू. प्रत्येकाच्या मनात काय पेटलं मी समजू शकतो. प्रत्येकाच्या मनात काय आहे हे मला समजू शकतं. पण ते प्रत्येक गोष्ट जर समजा आपण जातीच्या वरती जर घासून पुसून पाहायला गेलो ना, आपण खोलात जाऊ, निश्चित खोलात जाऊ आपण. आणि एकदा या गतीत जर सापडलो ना आपण, तर महाराष्ट्राचा बिहार आणि उत्तर प्रदेश व्हायला वेळ लागला नाही. तिकडे तीच परिस्थिती आहे. आज आपल्याकडे तरी अजून परिस्थिती तशी नाहीये, पण ती येईल, वाढेल. माझे एक मित्र गेले होते उत्तर प्रदेशमध्ये, एका ढाब्यावरती बसले होते. बघा, विचार करा, म्हणजे कुठच्या लेवलला हा प्रकार तिथे असतो विचार करा. त्या ठिकाणी आपण जायचंय का? ते बसले होते, तरी चहा मागवला. त्या ढाब्याचा मालक आला आणि त्याने विचारलं, त्याच्याकडे बघितलं. हा हसण्याचा विषय नाही आहे, मी खरंच सांगतो तुम्हाला. त्या माणसानं त्याच्याकडे बघितलं, विचारलं, कोणते जास्त हो? कोणते जास्त? आजपर्यंत महाराष्ट्रात हा प्रकार अजूनपर्यंत नाहीये, पण हा उद्या वाढीच लागेल. आणि हा वाढीच लागला ना, ही एकमेकांची काळजी फिरायला लागली ना, हा महाराष्ट्र शांत नाही होणार. माझी महाराष्ट्रातल्या नेत्यांना ही हात जोडून विनंती आहे, नका राजकारण करत बसू याच्यावरती. निवडणुका येतील जातील. आज काँग्रेस एनसीपीला पराभव पत्करावा लागला असेल, पण पुन्हा विजय प्राप्त करण्यासाठी म्हणून या महाराष्ट्रातील डोकी नका भडकवू तुम्ही. ती जाती जातीची विष काढून हा महाराष्ट्र बर्बाद करू नका. निवडणुका ज्यावेळेला यायच्या त्यावेळेला येतील. आज आमच्या शहरांची वाट लागलेली आहे, आमच्या महाराष्ट्राच्या ग्रामीण भागाची वाट लागलेली आहे. ग्रामीण महाराष्ट्रातला माणूस म्हणतो की मला शहरात जायचंय, शहरातला माणूस म्हणतो मला शहर सोडून बाहेर जायचंय. आज जे संकट हा ठाकरे जे सांगतो ना तुम्हाला की हे जे बाहेरून सतत जे येत आहेत आपल्याकडे, याने जो महाराष्ट्र भरला जातोय, त्याचं काय करायचं? आपण आपापसात डोकी फोडून घेऊ आणि हे महाराष्ट्रामध्ये लोणी खायला हे सगळे बाहेरच्या राज्यातले लोक येतील आणि येत आहेत, येतेला आहे, अजून येत आहेत. हा विवेक पसरवण्याचा भाग नाहीये. माझं तर मत आहे की प्रत्येक राज्याने आपापला विकास करावा आणि मोठं व्हावं. ठाणे जिल्हा घ्या. ठाणे जिल्ह्यामध्ये आज महानगरपालिका किती आहे? ठाणे, नवी मुंबई, भिवंडी, वसई विरार, उल्हासनगर, कल्याण डोंबिवली, मीरा भाईंदर, 7.
एका जिल्ह्यामध्ये 7 महानगरपालिका आहेत असा एक तरी जिल्हा भारताच्या नकाशावरती आहे का मला जरा सांगा. कशामुळे महानगरपालिका झाल्या? या नगरपालिकांच्या महानगरपालिका झाल्या कशामुळे झाल्या? लोकसंख्येमुळे झाल्या. कोणाच्या लोकसंख्येमुळे झाल्या? आकडेवारी काढून बघा. सर्वात जास्ती परप्रांतात येणारी माणसं ही ठाणे जिल्ह्यात येतात. आनंद झाला आम्हाला. या रे या आम्हाला काही मिळालं नाही की चालेल, पण बांधवा देशातून आलेला आहे तर वाटतं की आमच्या अंगावर हे धोके नाही समजतात. हे धोके नाही समजतात. एखाद्यापर्यंत ज्यावेळेला उंबरठ्यापर्यंत येतील ना धोके त्यावेळेला समजतात. आमच्याकडे जोपर्यंत स्वतःच कळत नाही ना हे जे चालू आहे ना आता आपल्या देशामध्ये तिथे आमचे जवान मरत आहेत. आम्हाला काय नाही करत. आमचं सगळं आनंदात सुरू आहे. पाकिस्तानी कलावंत हवेत का आम्हाला चित्रपटामध्ये बघायला आवडतील. आमच्याकडे मुलामध्ये चालेल का त्याची कॉन्सर्ट चालेल का चालेल आम्ही बघायला जाऊ. तो कोणासाठी लढतोय? त्याचा का वैयक्तिक भांडण आहे पाकिस्तान बरोबर? एका चित्रपटामध्ये एक फार छान वाक्य ऐकलं होतं आणि मी जेव्हा प्रत्यक्ष तिथे गेलो त्यावेळेला मला खरंच असं वाटलं अरे खरंच आहे आपण काय करतो. ते वाक्य होतं त्याचं. तो एक आर्मीचा माणूस दुसऱ्या आर्मीच्या माणसाला समजवतो कि हिंदुस्तान की 125 करोड़ की जनता रात को सुकून से सोती है क्योंकि तुम और मैं जागे रहते. गेल्या मध्यंतरी मी फेब्रुवारीमध्ये काश्मीरला गेलो होतो. मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदा गेलो. कधी गेलोच नव्हतो. तिथे गेलो तिथे त्याच्यातरी काय गंडोला गंडोला मराठी भाषेवर जाऊ नका. गंडोला नाही गंडोला आपल्या ते परिस्थितीच्या गुलमर्ग होतं नाही गंडोला. शिशिर शिंदे म्हणजे शिकारा. तिथे मी गेलो. पूर्ण बर्फ होता. पूर्ण बर्फ फक्त केबल कारने वरती आम्ही पोहोचलो. तिथे पोहोचलो मला असं अजूनही आठवतं आम्ही तिथून त्या जिल्ह्याने खाली आलो. खाली आल्यानंतर आज अगदी हा असा पांढरा शर्ट आला. इथे खांब होते डोळे आले होते. त्याच्या पलीकडे तुम्ही नाही जायचं. तिथे 4 आपले आर्मीचे जवान उभे होते. मला समजे नाही कशासाठी उभे. तोपर्यंत लक्ष होतं गेला लांब. त्या केबल कार देतात वरती. त्या केबल कार मधनं एक रिकामी केबल कार असते ज्याच्यातनं त्यांचं जेवण कपडे औषधं सगळ्या गोष्टी त्याच्यातनं येतात वरती. आणि आम्ही ज्या ठिकाणी गेलो होतो ते साधारणपणे 14,000 फुटावरती होतो. पूर्ण बर्फ. तुम्ही बघाल तिथे फक्त बर्फ. ते सगळं सामान आलं तरी सामान घेतलं. सामान उतरवलं. सगळं खांद्या विद्यावरती घातलं. डोक्यावरती घेतलं. भरपूर सामान होतं. आणि ते सगळे ती जोडी अशी वरती करून ते चालत 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 चालले होते. तिथे कळलं तेव्हा त्या लांब छावण्या होत्या आपल्या सगळ्या भारतीय लष्कराच्या. आपल्या त्यांच्याशी तिथे बोलायला कोण नसतं. ते एकटे असतात. एकटे म्हणजे ते काय 8 जण जे असते एकेका छावणीवरती तेवढेच जण असतात. अशा जवळपास 50-60 किलोमीटर आतमध्ये डोंगरामध्ये सगळ्या ठिकाणी छावणी असते. काय करत असते? कोणासाठी करत असते? कोणासाठी उभे आहेत तिथे? कोणासाठी गोळ्या झेलतायत तिथे? आणि आमच्या देशातल्या काही नागरिकांना वाटतं काय फरक पडतो. कलाकाराला काही बाउंड्री नसते. मला कधी कधी वाटतं उलटे फिराने ह्यांना खरा गोळ्या पाकिस्तानचे राहुल पावला.
येणार नाही. सरळ म्हणजे सरळ. काय थट्टा लावली आपण. भारताचं सैन्य म्हणजे ते सगळे सैनिक जे काय आहेत ते काय आपले लोक. तुम्ही तिकडे मला आज एक एक शहीद होऊन द्यायला एक एक घरी जातात. काय होत असेल तिकडे. ती विधवा पत्नी तिथे असेल तिला काय होत असेल. ती ज्यावेळेला समजा असं पकडूया आपण विचार करूया की ते ज्यावेळेला त्यांच्याकडे समजा एखादं वर्तमानपत्र पोहोचत असेल. ते तिथे छावणीवरती आहेत, बर्फामध्ये आहेत, बंदुका पाकिस्तानच्याकडे ठेवलेले आहेत आणि एखादं वर्तमानपत्र जर समजा त्यांच्याकडे समोर पडलं आणि त्यांनी जर समजा वाचलं की आज भारतामध्ये इथे इथे गुलाम अलीची कॉन्सर्ट आहे. काय होत असेल आठवायचं ना. कोणासाठी लढतो आम्ही. तुम्ही मजा करता इथे देशामध्ये. बरं मजा करा ना. पण शत्रूला आतमध्ये बोलून कसली मजा आली. याच्यासाठी बसलेत ते लोक. मला वाटतं वस्तुस्थिती आपण नीट समजून घेणं गरजेचं आहे. मग ती महाराष्ट्रातल्या राजकारणाची असेल या देशातली असेल ही वस्तुस्थिती समजणं आवश्यक आहे. जसे शहरातील आपले विषय अनेक विषय कसे अभिजित बोलताना बोलला की ते कुठे आपलं काशीनाथ घाणेकरच्या इकडे छतच पडलं. तिथे माणसं नव्हती. कोणाला काय झालं नाही. असं बांधतात. थिएटर असं बांधलं जातं. रस्ते असे बांधतात. वर्षानुवर्ष आम्ही वर्तमानपत्रामध्ये वाचतो इथे खड्डे पडले इकडे खड्डे पडले. नाले बुजलेले आहेत. रस्त्याने चालायला कुठे काय नाही. आज आपल्या महाराष्ट्रामधल्या समजा गल्ल्या घेतल्या आज तिथे व्हेकल्स येत आहेत. इतके वाहनं वाढलेली आहेत. ही सगळी वाहनं वाढलेली आहेत. सगळ्या गल्ल्यांच्या बाजूला 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 उभी आहेत. बाहेर ब्रिगेडचा बंब जाऊ शकत नाही अजून. आग लागली तर काय करणार माहीत नाही. कोणाचा पायपोस कोणाचाच नाही. मला असं वाटतं हा जो नागरिकांना जो सगळ्या गोष्टींचा त्रास होतोय तिथं तुम्ही पाहणं आवश्यक आहे. ते पुढची आरक्षण पडली आणि पुढचा मला मतदारसंघ मिळाला आणि मला आता पुढे काय होणार आहे ते सगळ्या निवडणुकीच्या वेळेला बघता येईल. पण प्रामुख्याने पहिल्यांदा तुम्ही राजकीय पक्षाचे कोणी पदाधिकारी आहात यापेक्षा तुम्ही या महाराष्ट्राच्या देशाचे नागरिक आहात म्हणून पहिला विचार करणं तुम्ही गरजेचं आहे आणि तो विचार करूनच तुम्हाला पुढे जावं लागेल. ते नुसते मतं मागण्यात काही अर्थ नाहीये. फेब्रुवारीमध्ये निवडणुका येतील वगैरे वगैरे सगळं मला मान्य आहे. पण त्यावेळेला तुम्ही सगळेजण सज्ज असणं आवश्यक आहे. पण त्या सगळ्या गोष्टीच्या तयारीला तुम्ही आत्ता लागणं आवश्यक आहे. तुम्ही आज सगळे बरेचसे गटाध्यक्ष इकडे सगळे आलेले आहात. तुम्हाला सर्वांना मी मनपूर्वक मी नवरात्रीच्या शुभेच्छा देतो आणि परत एकदा हात जोडून विनंती करतो की जाती नीतीच्या कुठच्या भानगडीत तुम्ही तरी किमान पडू नका एवढी फक्त तुम्हाला विनंती करतो. जय हिंद जय महाराष्ट्र.